खाली. दादांची ड्रायव्हिंग स्किल्स खूप मस्त आहे. पुढं घर वगैरे डोंगरात डायरेक्ट पूर्ण. नावासमधली किती भारी प्रोजेक्ट होता हे वाटतंय. त्या बाजूला चालू आहे बट युनिव्हर्सिटी पूर्ण बंद. तर हॅलो एव्हरीवन. तर आता आम्ही चाललेलो आहे कुठं चाललो आहे लावासाला निघालेलो आहे आता. तर दादा आपली गाडी चालवत आहे. दादा पूर्ण ट्रेन आहे आणि आता आम्ही गाडी काढलेली आहे आणि चाललो आहे आता ऑन द रोड. मागं उपसरपंच बसलेले आणि गुंठा पाटील नाशिकचे. तर तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू आहे इथे. आता घाट लागलेला आहे आम्हाला. दादा तुम्ही थोडी गाडी व्यवस्थित चालवताय का दादा? दादांचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुम्ही व्ह्यू बघू शकता. काय म्हटलं? तो घोडा चांगलाच बेडकाव चढणार होता आपल्याला. ताप वगैरे ऍक्च्युअली मी कालच आजारी होतो. आज माझी थोडी तब्येत थोडी चांगली वाटते. गोळ्या वगैरे दिले. रस्त्यात जर उलटी विलटी झाली तर आम्ही तुम्हाला सूचित करू. नक्कीच ब्लॉग मध्ये तुम्हाला कळवण्यात येईलच. कारण की हे जे कॅमेरामॅन आहे आमचे मिस्टर जगन्नाथ दर्शन घेतलंय. हां सकाळी आम्ही दगडूशेठला गेलो होतो. त्याने आमचा रिसेंट असाच प्लॅन झाला की आपण लावासाला पण जाऊ. नाही संचित सरांचा प्लॅन होता. तर माझ्या प्लॅनने यांनी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यासाठी मी यांचा आभार मानतो. आणि तुमचे दादा पुढचे भावे नगरसेवक नाशिक रोड चेडी तालुका. चेडी तालुका नाही रे, गाव आहे गाव. आणि प्रभाग क्रमांक 19. जिल्हा परिषद ते निवडणूक लागले तर ते कोणता गट आहे तुमचं? क्रमांक राहतो प्रभाग क्रमांक राहतो. हे बघा गाईज 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 पोकलॅन चालले बघा. पोकलॅन वाव. आणि पोकलॅनचा मालक मागं चाललाय. गाईज बाहेर बघू शकता किती मस्त व्ह्यूज आहे. जाते या ठिकाणी आम्ही मळ्याचा रस्ता लागलेला आहे. खूप खराब रोड आहे आणि दादांची ड्रायव्हिंग स्किल्स खूप मस्त आहे. प्रॉपर गाडी चालवता. मस्त वेगळी मस्त. आता हा पूर्ण दादांचा एरिया आहे. दादा म्हणजे मेसेजच झाला नाही. अजित दादांचा एरिया आहे. आम्ही आलोय आता पूर्ण. हे बघा रोड किती खराब आहे. दादांना आमची विनंती आहे त्यांनी ना पुणे सिटी कशी डेव्हलप केली आहे तसे रस्ते पण गावाखेड्यात पण ते रस्ते पोहोचले पाहिजेत. गावाखेड्यात नाही. आता इकडे तो लावासा सिटी तिकडे. कारण की ते टूर प्लेस आहे ना. लवकरच एक डॅम येणार आहे. कोणता डॅम? मी तुम्हाला सांग. लिफ्ट घे. हे बघा दादा 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 अजित दादा. सगळीकडे अजित दादांचा नुसता रोड खूप मस्त आहे. पुढं बघू शकता तुम्ही. डॅम आहे पुढे बघा. पुढं पुढं पूर्ण हा डॅम आहे. पाणी चालू असतं तरी आपली तर लागलीच असते. हे पाणी चालू आहे नाही बघ. नाही ना पूर्ण उघड पाहिजे. मस्त दिसलं असतं. आता तुम्ही दादांचे डोळे फिरताय. गाडी हे बघ मस्त आहे एकदम. मस्त आहे दादांची स्माईल आणि डॅमचा व्ह्यू खूप मस्त आहे. दादा थोडा हळू. आता रोड कुठून आहे? ये खाली धीरे ये रे खाली. तर या ठिकाणी आता आम्ही हात दे मला.
हिमगर आम्ही आता तुम्हाला मी पुढचा नजारा दाखवतो. एकदम मस्त आहे. पूर्ण हे ब्लू कलरचं पाणी आहे. बरोबर माझे फ्रेंड तर या ठिकाणी हिमगर डॅमला आम्ही आलेलो आहे. हे बघा. वाव, किती मस्त नजारा आहे भाई. तर या ठिकाणी आपले दादा सांगतील कोणचा लेक आहे. काय लेक आहे? टेमघर लेक. ओके दादा. गाईस तुम्ही आवाज बघा कसा येतोय पाण्याचा. खूप शांत पाणी. बाय द वे नाईस स्लीपर. आय मीन स्लायडर. गाईज हे बघा 500 रुपीज एंट्री फी आहे. इथे येणार आता आम्ही चाललेलो आहे. वेलकम टू लवासा गाईज. गेट बघू शकता तुम्ही या ठिकाणी. काम चालू आहे त्याचं. हे बघा थांबा. वेलकम टू लवासा. चलो. 500 रुपये तिकीट घेतलं रे. म्हणजे काहीतरी असेल तिथून. गाडीची एंट्री घेतली त्यांनी. गाडीची एंट्री 500 आहेच. काहीच तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त आहे बघा पुढं. बरोबर टेकडीवर त्यांनी गेट बांधलाय. या बा पुढं बघा घर आहे डायरेक्ट. हे बघ हे बघा हे पुढं घर वगैरे डोंगरात आहे डायरेक्ट पूर्ण. मस्त एकदम. हे बघा वरती घर. वरती स्टेअर आहे ती भारी. हे बघा घर बघा किती भारी मस्त आहे. हे सर्व बंद आहे ना. हे चालू आहे भाई. चालू आहे. स्टे घेतो करतोय कोणतं. मस्त एकदम घर वगैरे. रोड पण एकदम भारी आहे. साईडला काय होते स्टेडियम. रेस्टॉरंट नाही गेम झोन काहीतरी असेल वगैरे मोठा. तुम्ही बघू शकता हा पार्क कसा पडले. यूज नॉन यूज पार्क आहे हा. असा पार्क बघितलाच नाही. अरे आपल्या गाडीचा आवाज येतोय. हे बघा हे घर बघितले का तुम्ही. डायरेक्ट रोड टच एकदम भारी. अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे आता हे जेव्हा त्यांचं काम चालू होतं तेव्हाच बंद पाडलं. स्टे आणला गेलेला घरात. पण किती पैसा खर्च झाला असेल ना. शांतता किती इकडे. शांतता किती. समवेअर यात आपला ब्लॉग किती मस्त चालू आहे. हॉटेल हॉटेल बघा हॉटेल. आणि तिकडे लेक बघू शकता तुम्ही. लेक बघू शकता. या हॉटेल जायचं. थांब ना थोडं. चल आपण थोडं फिरून घेऊ थोडं पुढून. हे बघा पुढे तुम्ही पूर्ण सिटी बघा. पूर्ण डोंगरमध्ये. हे बघा. अरे बोटिंग करायची का. हे बघा हे भूत बंगले. पवार साहेबांची जी कन्सेप्ट होती तिला मांडलं पाहिजे आपण. नावासंबंधी किती भारी प्रोजेक्ट होता. मीन्स इथं स्कूल वगैरे सगळं आहे ते. चालू आहे काय. स्कूल नाही बंद ठेवणार ते. इथले प्रॉपर वगैरे ते लोक होते.
ही बंद पड हे घर वगैरे एकदम भारी. अरे बाई, अरे राहता रे लोक इथे. मस्त आहे इथे. म्हणजे माणसं पण आपले वेगळे वाटतं इथे. इकडे जाऊ एव्हरीवन. तर हे बघा इथे फोटो वगैरे काढत आहे. आपण बघू शकतो इथे पुढचे घर वगैरे किती मस्त आहे बघा. पूर्ण डोंगरात आहे एरिया बघा. हा व्ह्यू बघा पुढे मस्त. हे अशी बाजूला होमस्टे मीन्स हे बंद आहे, कोणी राहत नाही इथे, फक्त बांधून ठेवलेले आहे. ही आपली तुम्ही बघू शकता की लावासा युनिव्हर्सिटी आहे ही त्या बाजूला चालू आहे. बट ही युनिव्हर्सिटी पूर्ण बंद केलेली आहे, बाकी कोणीच नाही. बघा SBI बँक पण आहे इथे, पण बंद आहे युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीमध्ये 2000 मुलं स्टडी करतात. हे बघा खूप भारी नेचर आहे इथे. हे बघा ही लावासा युनिव्हर्सिटी पूर्ण बंद आहे. एकदम शांतता आहे इथे, खूप मस्त. ते बघा बघू शकतो कसं बिल्डिंग बांधलेलं आहे. इकडे पूर्ण लेक आहे. हे बघा बिल्डिंग बघा तुम्ही एकदम डोंगरामध्ये. ते बघा वरती भारी सिटी एकदम मस्त. हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या त्या बाजूला पण घर आहे. पूर्ण ही सिटी म्हणजे पूर्ण डोंगरामध्ये. ते बघा वरती पण बंगला बांधलेले. हे बघा ही बिल्डिंग माहिती आहे ना, भारी मस्त. पुढं बाबा पुढं गाडीवर दादा नाव आहे. हे आमचे दादा. रिक्स करू थांब काय करत नाही गाईज. आपली MT उभी